नमस्कार, मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी टेरिफची। येत्या 1 ऑक्टोबर 2025 पासून ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर तब्बल 100% आयात शुल्क आकारले जाणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। मात्र सध्या अमेरिकेत औषध निर्मिती प्रकल्प उभारत असलेल्या कंपन्यांना या शुल्कातून सूट दिली जाईल, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। औषधांवरील 100% शुल्कासोबतच इतर वस्तूंवरही नव्या करवाढीची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। स्वयंपाकघरातील कपाटे, याचबरोबर बाथरूम व्हॅनिटीजवर 50% शुल्क, गादीयुक्त फर्निचरवर 30%, तर जड वजन वाहून नेणाऱ्या ट्रक्सवर 25% शुल्क आकारले जाणार आहे। या नव्या करवाढीचा थेट परिणाम अमेरिकेत औषधांच्या किमतीवर, घर खरेदीदारांवर आणि लॉजिस्टिक क्षेत्रावर होणार असल्याचे सांगितलं जात आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा निर्णय जाहीर केल्यानंतर निफ्टी फार्मा इंडेक्समध्ये तीव्र घसरण झाली आहे। इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हा निर्देशांक तब्बल 2%हून अधिक खाली सरकला। सलग 5व्या सत्रात फार्मा इंडेक्समध्ये ही घसरण नोंदवली गेली आहे। ट्रम्प टेरिफचा फटका शेअर मार्केटलाही बसलाय। BSE कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवल 450.61 लाख कोटी रुपयांनी कमी झालंय। त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 6.73 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। सेन्सेक्स 733 अंकांनी घसरून 80,426.46 वर बंद झाला, तर निफ्टी 236 अंकांनी खाली येऊन 24,654.70 वर स्थिरावला। निफ्टी बँक निर्देशांकातही 1.8% घसरण नोंदवली गेली। BSE मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1.96% आणि 2% घसरले, तर इंडिया व्हिक्समध्ये 5.95% वाढ झाली आहे। गुंतवणूकदार आणि ब्रिजवॉटर असोसिएट्स या सर्वात मोठ्या हेज फंडचे संस्थापक रे डॅलिओ यांनी एक गंभीर इशारा दिलाय। इतिहासातील 80 वर्षाचे चक्र पुन्हा दिसू लागले आहेत। जगभरात अस्थिरता आणि संघर्ष वाढतील, तसेच देशांतर्गत गोंधळही वाढण्याची शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलंय। अमेरिका आणि चीन तसेच त्यांचे सहयोगी यांच्यातील संघर्ष पुढील काही दशकांत जगाचा भविष्यकाळ ठरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। पुढील 50 ते 100 वर्षात अमेरिका जगातील प्रमुख महासत्ता राहणार नाही, अशी शक्यताही डॅलिओ यांनी वर्तवली आहे। जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲसेंच्युअरने गुरुवारी आपल्या तिमाही निकालांसह घोषणा केली की त्यांनी आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 11,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय आणि येत्या काही महिन्यात आणखी कर्मचारी कपात होऊ शकते, अशी माहिती सुद्धा कंपनीने दिली आहे। AI-मुळे 11,000 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत। आता भारतीय वाहन उद्योगासाठी अभिमानाची बातमी। मारुती सुझुकी इंडिया आता जगातील सर्वात मौल्यवान वाहन उत्पादक कंपन्यांच्या अव्वल 10 मध्ये पोहोचली आहे। कंपनीने तब्बल $57.6 बिलियन म्हणजेच अंदाजे 4,78 लाख रुपयांचे बाजार मूल्य गाठत जगातील क्रमवारीत 8वे स्थान पटकावले आहे। मारुती सुझुकीने फोर्ड, जनरल मोटर्स आणि व्होक्सवॅगन यासारख्या दिग्गज कंपन्यांनाही मागं टाकले। विशेष म्हणजे मारुती सुझुकीने मूळ कंपनी असलेल्या जपानच्या सुझुकी मोटरलाही मागं टाकले। मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात। पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र।